सुकी नदीला पूर, दुथडी वाहते पाणी बघून शेतकरी आनंदित. मोठा वाघोदा चिनावल रस्त्याला नदीचे स्वरूप, रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी. सातपुडा पर्वताच्या रांगातून वाहत असलेली सुकी नदी गारबर्डी धरण व परिसरातील शेतकऱ्यांना निसर्गाने दिलेले वरदान. सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रावेर तालुक्यातील अनेक गावांमधील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यासोबतच सातपुडा पर्वतात तसेच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. या संततधार पावसामुळे आज नावाने सुकी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकरी वर्ग आनंदित झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. सुकी नदीवर असलेल्या अनेक पुलांवर पुराचे पाणी आल्याने लोहारा, कुसुंबा, कुंभारखेडा, उटखेडा, चिनावल उटखेडा पुलावरून वाहतूक विस्कळीत झाली व हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. मोठा वाघोदा ते चिनावल रस्त्याला नदीचे स्वरूप. मोठा वाघोदा गावापासून चिनावलकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर शेतातील पावसाचे पाणी मुख्य रस्त्यावर आले व चक्क रस्त्याच्या दुतर्फा पाणी वाहू लागल्याने नदीचे स्वरूप या रस्त्याला आले. वाहनधारकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली. मोठा वाघोदा येथील निंबोरा रस्त्यावरील लेंडी नाल्याला पूर येऊन पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तर लहान चारचाकी दुचाकी वाहनधारकांना इतर पर्यायी मार्गाने मार्गक्रमण करावा लागला. जुलै महिन्याच्या शेवटी रावेर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावत शेतकरी राजासह नागरिकांना मोठा दिलासा दिला. 30% जुलै गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने दिवसभर काही अंतराने जोर धरत समाधानकारक हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने झालेला हा पहिलाच जोरदार पाऊस ठरला. पहाटे सुमारे 5 वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी 10 ते 12 दरम्यान पावसाचा जोर वाढला. दुपारी काही काळ उघडीप मिळाल्यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात सुमारे 4 ते 5 अंशांनी घट झाली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने नागरिकांनी छत्री व रेनकोटचा आधार घेतला. पावसामुळे बाजारपेठेतील वर्दळही तुलनेने कमी झाली.